मुंबईत आज सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या मुंबईच्या कुर्ला LBS रोड परिसरात आहे। काल या ठिकाणी जवळपास 8 फूट पाणी भरलं होतं आणि कशा पद्धतीची परिस्थिती होती ती संपूर्ण महाराष्ट्राने देशाने पाहिली। 2 ते 3 किलोमीटरचा हा संपूर्ण रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेला होता। विक्रोळी आणि घाटकोपर पश्चिमेकडे जाणारा हा LBS रोड आहे आणि या ठिकाणची सध्याची आपण परिस्थिती पाहतोय। रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, मोठमोठे खड्डे या ठिकाणी झालेले आहेत आणि पावसाचे जे आफ्टर इफेक्ट्स आहेत ते सुद्धा आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। सध्या वाहतूक सुरळीत आहे, मात्र जसं जसं पावसाचा जोर वाढेल मिठी नदीमध्ये पाणी भरायला सुरुवात होईल आणि मिठी नदीचं पाणी जेव्हा ओसंडून वाहू लागेल तेव्हा मात्र इथली परिस्थिती काही वेगळी असू शकते आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता प्रशासनाला सुद्धा अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी आपण पाहतोय की कचऱ्याचं जे साम्राज्य आहे ते सध्या पसरलेलं चित्र स्पष्टपणे दिसतंय। बरंच नुकसान इथल्या दुकानदारांचं झालेलं आहे। बरेच दुकानदार या ठिकाणी वास्तव्य करतात, त्यांची दुकानं आहेत, मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या या दुकानदारांचं कालच्या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानाची भरपाई नेमकी कशी होईल असा सवाल त्यांच्यापुढे उभा ठाकलेला आहे। एकंदरीतच आज सुद्धा पाऊस जोरदार बरसतोय आणि जर कालच्यासारखाच पाऊस आज देखील बरसला तर मात्र नागरिकांची तारांबळ उडू शकते। कॅमेरा पर्सन योगेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।